पूर्वीची गोष्ट आहे. आपल्या देशामधले एक खुशाल चेंडू रंगीत संस्थानिक होते. आपले सारे आयुष्य त्यांनी ऐशारामात व नाच गाणं ऐकण्यात घालविले. प्रजा जिवंत आहे की मेली आहे ह्याचं त्यांनी क्षणभरी कधी चौकशी केली नाही. त्यामुळे सारे राजकारभार दिवाण साहेब चालवत असत. आपले अधिकारांचा फायदा दिवाण साहेब कसं घेत असले पाहिजे हे सांगायची जरुरी नाही. त्यामुळे प्रजा अगदी रंजीस आली होती. पण महाराजांना हे सर्व सांगणार कोण, त्यांच्याजवळ जाणार कोण? एकदा असं झाले की महाराजांना एक स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना 3 उंदीर दिसले. एक उंदीर लठ्ठ होता, दुसरा उंदीर हाडकुळा होता आणि तिसरा उंदीर आंधळा होता. महाराजांच्या आयुष्यात जर कोणत्या गोष्टीवर विश्वास असेल तर तो केवळ स्वप्नावरच. महाराजांना या स्वप्नांचा अर्थ कळेना. बरं, पण एकच दिवस आले असं नाही. लागोपाठ 5-6 रात्र त्यांना तेच स्वप्न पडत आणि तेच 3 उंदीर दिसत. त्या स्वप्नाचा अर्थ समजून घेतल्याशिवाय झोपवायचे नाही असं महाराजांनी निश्चय केला. त्यांनी नगरातील सर्व ज्योतिषांना बोलविले, परंतु एकाही ज्योतिषाला त्या स्वप्नाचा उलगडा लागेना. त्यामुळे ते अत्यंत बेचैन झाले. त्याने गावात दवंडी पिटली आणि साऱ्यांना जाहीर केले की जो कोणी या स्वप्नाचा अर्थ उत्तम तऱ्हेने लावून दाखवेल त्याला इनाम मिळेल. त्याच नगरात एक गरीब ब्राह्मण राहायचा. तो खूप फटकळ आणि निर्भय होता. महाराजांची कानउघाडी करायचा चांगला मोका चालून तो आला होता. तो महाराजांकडे गेला आणि म्हणाला की या स्वप्नाचा अर्थ मी सांगू शकेन, पण त्यासाठी एक अट आहे. तर महाराजांनी विचारले, अट कोणती? तर तो म्हणाला की नगरातील सर्व लोकांची आणि आपल्या अधिकारांची एक जाहीर सभा आपण आपल्या अध्यक्षतेखाली राजवाड्यासमोर पटांगणात बोलवा. त्या सभेत मी तुम्हाला सर्वसमक्ष या स्वप्नाचा अर्थ सांगेन. महाराजांनी ही गोष्ट कबूल केली. त्याचप्रमाणे सर्व नागरिकांची व संस्थानिक अधिकाऱ्यांची प्रचंड सभा भरली. महाराज व्यासपीठावर येऊन बसले. त्यांच्या शेजारी दिवाण साहेब येऊन बसले. महाराजांना पडलेल्या या विलक्षण स्वप्नाचा अर्थ हा ब्राह्मण काय सांगेल ते ऐकण्यासाठी तो कानटाव करून बसला होता. वेळेवर ब्राह्मण सभेवर उभा राहिला आणि आपल्या खणखणीत आवाजात म्हणाला की महाराजांना हे स्वप्न पडून परमेश्वरांनी त्यांना एक आगाऊ सूचना दिली आहे आणि त्या स्वप्नात ते 3 उंदीर कोण होते ते मी आपल्या समोर सांगत आहे. त्यातला लठ्ठ उंदीर म्हणजे या ठिकाणी बसलेला आणि प्रजेच्या रक्तावर माजलेला तो गलेलठ्ठ दिवाण आणि महाराजांच्या स्वप्नातला तो हाडकुळा उंदीर म्हणजेच आपल्या समोर बसलेली ही भुकेकंकाल अनंत प्रजा आणि तो आंधळ उंदीर म्हणजे आपल्या डोळ्यासमोर राजकारभार चाललेला आहे, पण ते डोळे असून न दिसणारे, आपण न बघणारे आपण स्वतः महाराज. हे ब्राह्मणाचे हे उद्गार